नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC वाला या आपल्या फेवरेट युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, 1967 मध्ये हरियाणातले एक आमदार गयालाल ज्यांनी केवळ 9 तासात 3 वेळा पक्ष बदलवला आणि तेव्हापासून नाही का मन सुरू झाली, ती म्हणजे आयाराम गयाराम. म्हणजे ही मन त्या राजकीय नेत्यांसाठी आहे, आमदार असो की खासदार, जे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात. मग ते कारण वैयक्तिक कारण असो, राजकीय कारण असो, खाजगी कारण असो, पॉलिटिकल प्रेशर असो, कोणतंही असो. पण आयाराम गयाराम ही नाही का मन नाही का त्यावेळेस पण सुरुवात झाली आणि त्यावेळेस पासून नाही का 1967 मध्येच सर्वप्रथम एक समिती नेमण्यात आली होती अँटी डिफेक्शनसाठी. आज आपण त्या अँटी डिफेक्शनला पक्षांतर बंदी असं म्हणतो, पक्षांतर बंदी. तर 1967 मध्ये सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री YB चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अँटी डिफेक्शनसाठी म्हणजे पक्षांतर बंदीसाठी पहिली समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर दिनेश गोस्वामी समिती ही सुद्धा नेमण्यात आली होती. दिनेश गोस्वामी समिती या दोन प्रमुख समित्या आहे अँटी डिफेक्शनसाठी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या भारतामध्ये राजकीय वातावरण फार जास्त तापलेलं आहे. कारण असे काही इव्हेंट घडलेले आहे. एक आम आदमी पक्षाचे एक स्टार प्रचारक होते, पहिले स्टार नेते होते राघव चड्डा. त्यांच्यासह 7 खासदारांनी आम आदमी पक्ष सोडून BJP मध्ये प्रवेश केला. त्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये निवडणुका झाल्या आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस अनेक वर्षानंतर त्यांचं सिंहासन गेलं, BJP सत्तेवर आली. परंतु तृणमूल काँग्रेसच्या एकदम नका पराभवानंतर त्यांच्या एकूण 27 पैकी जवळपास 20 खासदार यांनी एक NCPI, ज्या पक्षाचं नाव सुद्धा कोणी ऐकलं नव्हतं, त्या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि ते आता NDA ला सपोर्ट करत आहे. त्यानंतर नका आता आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना UBT यांच्या एकूण नका खासदारापैकी 9 पैकी 6 खासदार हे पहिले नॉट रिचेबल झाले आणि आता न्यूज आली की ते 6 खासदार सुद्धा पक्ष प्रवेश किंवा पक्षांतर करण्याच्या मार्गावर आहेत. आजच्या याच नका पार्श्वभूमीवर आपल्याला बघायचं आहे की अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय आणि अँटी डिफेक्शन लॉ मधल्या विविध तरतुदी काय आणि महाराष्ट्राच्या खासदारांच्या अपात्रतेबाबत सुद्धा डिस्कशन करूया. सर्वप्रथम परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे 1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना 52वी घटना दुरुस्ती करण्यात आली, 52nd अमेंडमेंट ऍक्ट. आणि सर्वप्रथम संपूर्ण देशामध्ये 10वी अनुसूची राज्यघटनेमध्ये जोडण्यात आली, 10th शेड्यूल. आणि त्या 10व्या अनुसूचीनुसार एक नवीन कायदा तयार करण्यात आला, त्याला पक्षांतर बंदी कायदा असं नाव देण्यात आलं, अँटी डिफेक्शन लॉ. आता या पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत काही तरतुदी आहे की जेव्हा एखादा आमदार किंवा खासदार आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतो, मग तो स्वमर्जीने प्रवेश करतो, तेव्हा त्याच्यावर अँटी डिफेक्शनची तलवार, टांगती तलवार येते. साधारणतः अँटी डिफेक्शन म्हणजे पक्षांतर बंदी अंतर्गत 4 प्रकारे तो ऍक्शन घेण्यात येते किंवा 4 प्रकारे अपात्रता ओढून घेण्यात येते. जेव्हा एखादा आमदार किंवा खासदार स्वमर्जीने ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला, तो पक्षच त्याने स्वमर्जीने सोडून दिला, तर त्याची ऑब्वियस आहे आमदारकी आणि खासदारकी अपात्र ठरते. सेकंड नंबर, एखादा अपक्ष आमदार किंवा खासदार आहे, तो अपक्ष म्हणून निवडून आला, परंतु त्याने समोर जाऊन एखादा राजकीय पक्ष मध्ये प्रवेश केला, तर तो सुद्धा मतदारांचा विश्वासघात मानण्यात येतो. कारण तो अपक्ष म्हणून निवडून दिलं त्याला, परंतु तो आता एका राजकीय पक्षामध्ये प्रवेश घेत आहे, तो सुद्धा अपात्र ठरतो 52वी घटना दुरुस्ती म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत. नंबर 3, एखादा आमदार किंवा खासदार आपल्या पक्षाने दिलेला आदेश म्हणजे WHIP, ज्याला प्रतोद सुद्धा म्हणतात, त्याच्या विरुद्ध त्याने जाणीवपूर्वक एखादी ऍक्शन केली. फॉर एक्झाम्पल, पक्षाने म्हटलं की आज मतदान करू नये, पण तो मतदानासाठी उपस्थित राहिला किंवा वाईस वर्सा, तरी तो अपात्र ठरतो. आणि राज्यसभेवर जे 12 सदस्य राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित करतात, ज्या तारखेला त्यांचं नाम निर्देशन होतं त्या तारखेपासून पहिल्या 6 महिन्याच्या आत त्यांना कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करता येतो. पण 6 महिन्यानंतर त्यांनी जर राजकीय पक्ष प्रवेश केला तर ते सुद्धा अपात्र ठरतात. आता पक्षांतर बंदी कायद्यामध्ये सध्या भारतीय लोकांचा विश्वास जणू काही उडालेला आहे. कारण गेल्या एका दशकात प्रचंड संख्येने प्रादेशिक पक्ष असो किंवा कोणतेही मोठमोठे राष्ट्रीय पक्ष असो, सगळ्याच पक्षातून मोठमोठ्या संख्येने त्या पक्षातले आमदार म्हणा, खासदार म्हणा, कार्यकर्ते म्हणा, नगरसेवक म्हणा किंवा इतर कोणत्याही पदावर असणारे सदस्य म्हणा, ते मोठमोठ्या संख्येने एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये सहज चाललेले आहे. कोणी विकासाच्या नावाखाली तर कोणी कोणत्याही नावाखाली. आता यामध्ये तुम्ही हे चित्र तुम्हाला क्लिअर म्हणजे बघू शकता तुम्ही यात अशा याच्यामध्ये की कशा प्रकारे नाही का म्हणजे आमदारांची आणि खासदारांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश होत आहे.
आता आपण काही प्रश्नांच्या मार्फत जाणून घेऊया की पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय होतात आणि त्यामध्ये लोकसभा सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष किंवा विधानसभा सभापतीची भूमिका काय असेल. अंतिम निर्णय होईपर्यंत बंडखोर खासदारांचं काय होतं. आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे एकूण 6 खासदारांनी असं म्हटलं जात आहे की ऑपरेशन टायगर हे मीडियाने नाव दिलेलं आहे, त्याचं आपल्याशी काही घेणदेण नाही. परंतु त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे 6 खासदार सध्या दिल्लीमध्ये आहे आणि ते पक्ष आपला पक्ष सोडून दुसरा पक्ष प्रवेश करण्यामध्ये आहे अशी खबर बातमी आहे. तर मग या बंडखोर खासदारांचं काय होणार अंतिम निर्णय येईपर्यंत. व्हॉट हॅपन टू द रिबेल एमपीज अंटिल अ फायनल डिसिजन रीच. तर सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी किंवा सुरळीत ठेवण्यासाठी, कारण आता पावसाळी अधिवेशन येण्यामध्येच आहे आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज रेग्युलर फंक्शनिंग करण्यासाठी हे जे सो कॉल्ड बंडखोर खासदार आहे, या बंडखोर खासदारांना एक वेगळी व्यवस्था करण्यात येईल बसण्याची. कारण साधारणतः काय होतं, एक ना का परंपरा आहे, परंपरा संकेत आहे, संकेत असं घटनेत कुठेही लिहिलेलं नाही, पण एक संकेत आहे की लोकसभेचे सभापती इथे बसलेले आहे सर्वात याच्यावर ऍज अ बॉस आणि त्यांच्या उजव्या साईडला सत्ताधारी पक्ष म्हणजे सध्याचं एनडीए गव्हर्नमेंट आणि विरोधी पक्षाला इंडिया अलायन्स म्हणजे काँग्रेस आणि मित्र पक्ष असे बसतात. आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे इंडिया अलायन्स मध्ये असल्यामुळे त्यांची नाका स्थान इकडे असायचं, पण आता त्यांनी त्यांचं स्थान हे दुसरीकडे होणार. ते विनंती पण करू शकतात की आम्हाला यांच्यासोबत बसायचं नाही, आम्हाला वेगळं बसायचं. तर लोकसभेचे सभापती तात्पुरती म्हणजे टेम्पररी त्यांची अरेंजमेंट करू शकतात त्यांना वेगळं आसन देण्यासाठी. मग ती सत्ताधारी पक्षाकडे पण राहू शकते किंवा या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या मधोमधी इतरत्र कुठेही राहू शकते. हा पहिला पॉइंट. सेकंड, यामध्ये बंडखोर खासदारांनी पत्राद्वारे आपला निर्णय लोकसभेच्या अध्यक्षांना किंवा सभापतींना किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना कळवला, तर त्या पत्राद्वारे लगेच लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष अंतिम निर्णय घेतात का, तर ऑब्विसली नाही. कारण कायद्याची गोष्ट आहे, त्यामुळे प्रत्येक छोटी मोठी बाब ही कायद्याअंतर्गत आणि कायदेशीर दृष्टिकोनातून घटनात्मक दृष्टिकोनातून तपासली जाणार आणि हेच कर्तव्य घटनेने लोकसभेचे सभापती म्हणजे स्पीकर ऑफ लोकसभा आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांच्यावर सोपवलेले आहे. त्यामुळे जरी या 6 बंडखोर खासदारांचं पत्र लोकसभेच्या सभापतींना प्राप्त झालं, इफ द रिबेल एमपी कन्वे देअर डिसिजन व्हाया लेटर, तरी पण लोकसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे सभापती संबंधित पक्षांना त्या पत्राची माहिती देऊन त्याचे सुद्धा यावर मत मागतात. म्हणजे या कॉन्टेक्स्टमध्ये या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 6 खासदारांनी लोकसभेच्या सभापतींना पत्र जरी दिलं, तर तशाच प्रकारचं पत्र हे शिवसेना अध्यक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठवण्यात येईल आणि त्यांचे सुद्धा मतं मागवण्यात येईल, कारण ते त्यांच्याच पक्षाचे खासदार आहे. त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे बंडखोर खासदारांकडे 2/3 बहुमत असेल तर काय. आता 52वी घटनादुरुस्ती 1985 ज्या घटनादुरुस्तीद्वारे पक्षांतर बंदी कायदा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला आणि त्याला 10वी अनुसूची मानण्यात येतं, त्यावेळेस ओरिजिनल तरतूद किंवा शिफारस होती की जर एखाद्या पक्षातून 1/3 म्हणजे 1/3 सदस्य विलीन होत असेल दुसऱ्या पक्षामध्ये, तर त्याला योग्य मानण्यात येईल, कायदेशीर दृष्ट्या आणि घटनात्मक दृष्ट्या त्याला योग्य मानण्यात येईल. परंतु कालांतराने 1/3 सदस्य सुद्धा पटापट किंवा लवकर पक्ष प्रवेश करत होते. त्यावर इलाज म्हणून अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 91वी घटनादुरुस्ती करण्यात आली, 91st अमेंडमेंट ऍक्ट 2003, आणि 1/3 म्हणजे 1/3 जी शिफारस होती किंवा जी तरतूद होती त्याला 2/3 मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. कारण 2/3 म्हणजे संख्या वाढून जाते आणि एवढ्या मोठ्या संख्येत कोणीही पक्ष फोड करून किंवा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होईल याचे चान्सेस कमी होते त्या काळात 2003 मध्ये. परंतु भारतीय राजकारणामध्ये आता हे सुद्धा अत्यंत सामान्य बाब झाली. एखाद्या पक्षातून आमदार किंवा खासदार जेव्हा बाहेर पडतात तर ते खरोखर 2/3 संख्येने सुद्धा बाहेर पडत आहे. म्हणून हा प्रश्न आहे की व्हॉट इफ द रिबेल एमपी हॅव अ 2/3 मेजॉरिटी. बंडखोर खासदारांकडे 2/3 बहुमत असेल तर, म्हणजे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये त्या पक्षाचे एकूण जेवढे खासदार आहे त्या एकूण खासदारांपैकी 2/3 खासदार जर विलीन व्हायची इच्छा दर्शवत असेल तर काय, तर कोणत्याही अडचणीशिवाय विलिनीकरण होणार, म्हणजे या विलिनीकरणाला कोणीच थांबवू शकणार नाही. 91वी घटनादुरुस्ती 2003च्या कायद्यानुसार जर लोकसभेत सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकसभेत समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एकूण 9 खासदार आहे असं मानून चालू, 9 खासदार, या 9 पैकी 2/3 म्हणजे तुम्हाला जर आपण नका मॅथमॅटिक्स आणि कॅल्क्युलेशन केलं की 9 खासदारांचे आपण 2/3 बघितले तर ते येतात 6 एक्झॅक्टली.
आणि बरोबर 6 खासदारीने सध्या बंडखोर किंवा बंड केला असं मानण्यात येतं. आता हे 6 खासदार जर विलीन व्हायची इच्छा आहे कोणत्याही पक्षात, तर ते सहज विलीन होऊ शकतात. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. कारण सध्या 9 एकूण खासदार आहे युबीटीचे, आणि त्यापैकी त्याचे 2/3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6 याप्रमाणे कोणत्याही अडचणीशिवाय विलिनीकरण होणार. द मर्जर विल टेक प्लेस विदाउट एनी हर्डल इन अकॉर्डन्स विथ द 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 2003. त्यानंतरचा प्रश्न येतो की विलिनीकरण नेमकं कसं होणार, म्हणजे हाऊ द मर्जर विल टेक प्लेस. तर ऑब्वियस आहे, लोकसभा सभापती, कारण लोकसभेतले खासदार असतील तर, राज्यसभेचे अध्यक्ष, जर राज्यसभेचे खासदार असतील तर आम आदमी पक्षाच्या केसमध्ये स्वतंत्र गटाला मान्यता देऊ शकतात, स्वतंत्र गटाला मान्यता देऊ शकतात, किंवा हे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात. म्हणजे दोनच प्रकार होऊ शकतात की हे जे बंडखोर खासदार आहे हे स्वतःचा एक नवीन गट तयार करू शकतात, नवीन गट, आणि त्या गटाला लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष मान्यता देऊ शकतात की तुमची खासदारकी व्हॅलिड आहे आणि तुम्ही या लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये खासदार म्हणून कार्य करू शकतात. किंवा हे जे बंडखोर खासदार आहे हे पूर्णच्या पूर्ण एखाद्या नवीन पक्षात, एखाद्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात, कोणत्याही पक्षामध्ये विलीन होऊ शकतात, कोणत्याही पक्षामध्ये. द स्पीकर ऑफ द लोकसभा or the chairman of the Rajya Sabha can recognize the breakaway group or these rebel MP can merge with another party. जसं तुम्ही आता बघितलं असेल की विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या पश्चिम बंगालमध्ये, आणि ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पण त्याच तृणमूल काँग्रेस ज्यांचे 27 खासदार लोकसभेमध्ये निवडून आले होते, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये वन साइड बाजी मारली होती ममता दिदीने, त्या लोकसभेच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारापैकी 27 पैकी 20 खासदारांनी, म्हणजे इथे सुद्धा 2/3 विलिनीकरण झालं. त्यामध्ये काही फेमस नाव जसं युसुफ पठाण, माजी क्रिकेटर, किंवा नका मिसेस घोष, ज्या नका फार म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या फार मोठ्या कणा मानण्यात यायच्या, असे 20 खासदारांनी, तुम्ही बघू शकता मधात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आहे, तर लोकसभेच्या सभापतींना यांनी पत्र दिलं आणि सांगितलं की आम्ही 2/3 आमच्याजवळ बहुमत आहे लोकसभेच्या खासदाराचं तृणमूल काँग्रेसच्या एकूण लोकसभेच्या खासदार संख्येपैकी आम्हाला 2/3 बहुमत आहे आणि आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हायची इच्छा दर्शवत आहोत. हा पक्ष एका एनसीपी या पक्षामध्ये नका एनसीपी आहे, म्हणजे या पक्षाने लोकसभेच्या निवडणुका सुद्धा लढवल्या नव्हता, पण आता हा ईशान्य भारतातला पक्ष आहे, एनसीपी आहे, या पक्षामध्ये विलीन होऊन अचानक त्या पक्षाचं महत्व वाढलेलं आहे. म्हणजे त्या पक्षाकडे लोकसभेची निवडणूक न लढवता रेडीमेड आता 20 खासदार आलेले, रेडीमेड 20 खासदार, आणि 20 खासदार जिंकून आणणं म्हणजे जगातल्या मोठमोठ्या 30 मार खानला सुद्धा जमत नाही भारतीय राजकारणामध्ये. पण आज हा पक्ष एनसीपी आहे, याला अशी लॉटरी लागली की तृणमूल काँग्रेसचे रेडीमेड 20 खासदार त्यांच्या पक्षात आले आणि लोकसभेची 2024ची निवडणूक न लढवता आज त्या पक्षाजवळ 20 खासदार आहे, 20 खासदार. म्हणजे तो आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही सपोर्टिंग करून आपला गेम बार्गेनिंग करू शकतो. आता नेक्स्ट प्रश्न आहे, बंडखोर खासदारांनी विलिनीकरणाचे पत्र दिल्याबरोबरच अध्यक्ष त्याला तात्काळ मान्यता देतात का? डू द स्पीकर और चेअरमॅन ग्रँट इमिडिएट अप्रुव्हल? ऑब्वियस आहे नो, कारण एवढी घाई करता येत नाही, कारण घटनेमध्ये काही तरतुदी आहे आणि घटनात्मक तरतुदीनुसारच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या 6 बंडखोर खासदारांचं पत्र भेटल्यानंतर घटनात्मक दृष्ट्या लोकसभेचे काय काय कर्तव्य असतात हे सगळे तपासणार, आणि त्या बाबीला लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष सर्व कायदेशीर व घटनात्मक बाजू तपासतात आणि दोन्ही बाजूंचे म्हणजे बंडखोर खासदारांचे आणि ते ज्या मूळ पक्षातून आले त्यांची सुद्धा बाजू ऐकून घेतील. ओके, द आन्सर इज डू द स्पीकर और चेअरमॅन ग्रँट इमिडिएट अप्रुव्हल as soon as rebel MP submit the letter regarding the merger? So answer is no. Okay, the answer is no. The speaker or chairman examine all the legal and constitutional aspects and hear the argument of both the sides. आता सर्वात महत्वाची बाब आहे इथे की सर्वात महत्वाची बाब इथे कोणती ठरते? सर्वात महत्वाची बाब इथे कोणती ठरते ती म्हणजे बंडखोर खासदारांची संख्या मूळ पक्षाच्या एकूण खासदार संख्येच्या 2/3 आहे का? सध्याच्या केसमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे युबीटी शिवसेना, शिवसेना युबीटी यांचे एकूण 9 खासदार आहे, तर या 9 खासदाराचं 2/3 जर आपण बघितले 2/3 तर योगायोग बघा बरोबर 6, बरोबर 6 खासदारांनी बंड केलं अशी खबर आहे, अशी न्यूज आहे, अशी बातमी आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या 9 खासदारापैकी 2/3 बरोबर 6 आहे. म्हणजे जर या 6 खासदारांनी विलिनीकरणाचं पत्र दिलं तर लोकसभेचे सभापती सर्व बाजू तपासून बघतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे अध्यक्ष आहे त्यांचं पण मत जाणून घेतील, आणि या 6 खासदारांनी विलिनीकरणाची इच्छा दर्शवली तर हे विलिनीकरण होणार म्हणजे होणार एवढं मात्र नक्की. कारण 91वी घटना दुरुस्तीच्या तरतुदीनुसार सभागृहाच्या त्या बंडखोर खासदारांची संख्या मूळ पक्ष म्हणजे इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एकूण खासदार 9
या 9 संख्येच्या 2/3 आहे का? या प्रकरणामध्ये आहे. एवढंच नाही, ममता बॅनर्जी यांचे सुद्धा जे 27 नाका होते 27 याला 2/3 डिवाइड केलं तर तुम्ही बघता हे नाका 18 येतात 18, जेव्हा की 18 पेक्षा जास्त म्हणजे 2 अजून 20 खासदारांनी त्या NCPI पक्षामध्ये विलीन केलं आणि त्या विलिनीकरणाला मान्यता मिळाली. शेवटी त्या विलिनीकरणाला मान्यता मिळाली. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकसभा सभापतींचा निर्णय अंतिम असतो का? द क्वेश्चन इज दॅट, इज द डिसिजन ऑफ द लोकसभा स्पीकर इज फायनल? ऑब्विसली नॉट. ओरिजिनल 52वी घटना दुरुस्ती 1985 मध्ये लोकसभेचा सभापती किंवा राज्यसभेचा अध्यक्ष किंवा विधानसभेचा सभापती यांचा निर्णय अंतिम असायचा. पण एक प्रसिद्ध खटला घडला 1992 मध्ये, तो म्हणजे किहोतो होलोहान खटला. या किहोतो होलोहान खटल्याने या लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष यांचा जो निर्णय पूर्वी अंतिम राहायचा अंतिम, त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येतं अशी तरतूद ऍड केली. म्हणून याला ऐतिहासिक खटला म्हणतात. आपला प्रश्न आहे की लोकसभा सभापतीचा निर्णय अंतिम असतो का? तर नाही, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येतं. की होतो होलोहान खटला 1992 नुसार. म्हणजे आता तुमच्यापैकी काही लोकांना प्रश्न हा येईल की जेव्हा 2/3 संख्या पूर्ण होत आहे तर मग विलिनीकरण तर 91व्या घटना दुरुस्तीनुसार होणार म्हणजे होणार, तरी पण त्याला सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करता येतं का? तर हो, चॅलेंज करता येतं. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा निर्णय तोच लागू शकतो. परंतु एक असा आहे की लोकसभेच्या सभापतीचा निर्णय हा मात्र अंतिम नसतो, त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येतं. हे किहोतो होलोहान खटल्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं. तर आता विद्यार्थी मित्रांनो, बघण्यासारखं हे आहे की महाराष्ट्रातील हे जे सो कॉल्ड बंडखोर खासदार आहे यांच्यावर अपात्रतेची जी टांगती तलवार आहे ती खरोखर तलवार आहे का किंवा नाही का? मग नाही का त्या प्रकरणामध्ये विलिनीकरण सहज होणार का? सध्या तरी त्याचं उत्तर आहे की हो, ते विलिनीकरण सहज साध्य होऊ शकतं 91व्या घटना दुरुस्तीनुसार. पण माझा प्रश्न असा आहे की जेव्हा मतदार एवढ्या उन्हातान्हात आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 महिन्यामध्ये संपूर्ण भारतात नका उन्हाळा असतो, या उन्हाळ्यात घराच्या बाहेर निघून इमानदारीने एक इमोशनल वेने त्या एखाद्या पक्षाला किंवा त्या व्यक्तीला मतदान करून दिल्लीपर्यंत पोहोचवतात खासदारापदी, नंतर हे खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात. तर हे कितपत योग्य आहे? हे योग्य आहे तर का योग्य आहे आणि हे योग्य नाही तर का योग्य नाही? आणि कृपया करून एक आयोगाचे विद्यार्थी आणि जागरूक नागरिक म्हणून नका तुमची मतं नक्की सांगा की सध्या ही वेळ आलेली आहे का की 52व्या घटना दुरुस्तीमध्ये दुरुस्ती करण्यात आली 91व्या घटना दुरुस्तीनुसार, आता नवीन घटना दुरुस्ती करून या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे का? आणि ते बदल कोणकोणते असू शकतात? तुम्हाला काय वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कोणकोणते बदल आणायला हवे? स्पष्टपणे रोखठोकपणे आपले मत मांडा. तोपर्यंत ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आणि व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला कसा वाटला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.